रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। शेगाव तालुक्यातील 3 गावांमध्ये नागरिकांची अचानक केस गळती, टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 3 गावांमध्ये जवळपास 50हून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती होत असून काही दिवसातच त्यांचे टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झालेत। हा आजार नेमका कोणता याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे, तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजारानं थैमान घातलं असल्याचं समोर आलंय। सुरुवातीला डोके खाजवणं, नंतर सरळ केस हातात येणं आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या गावामध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरत असलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। पाण्याचा अहवाल आल्यावरच याचं कारण समोर येईल। मी रामा पाटील खारकर, सरपंच संघटना शेगाव तालुका अध्यक्ष। गेल्या 10 दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे, त्याच्यात केस गळती होत आहे। आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले। एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते। या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब DHO यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे। नेमका हा काय प्रकार आहे आणि किती दिवसापासून सुरू आहे आणि याच्यावर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे बोंडगाव काय उपाय केलेला आहे? 3 दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे। तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे। त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।